तर हाय माझ्या सर्व आदिवासी भावांना आणि यूट्यूब फॅमिलीला. तर कसे आहेत सर्वजण, बरे आहेत ना? मला पूर्ण आशा आहे तुम्ही बरे असता, मी पण मजेत आहे. तर जे मी दारामोर थोडासा बगीचा लावेले, गवती चहा आणि वांग्याचं झाड ते लावेले, तर तुम्हाला दाखवते चला. तर हे मी वांग्याचे झाडं लावले, तर तुम्हाला मी वांग्याचे झाडं दाखवते. हे वांग दाखव. तर हे वांग्याचे झाडं लावले ते दारामोर. हे वांग्याचे झाड लावले, हे पिरूचं झाड लावलेलं आहे, हे गवती चहा लावलेले. तर इकडं तर जे माझा मी बगीचा केलेला आहे तो कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करीत जा, फॉलो करीत जा, लाईक फॉलो करीत जा. आणि बोलता येत नाही तर माझ्या जे काही थोडंफार चुकत असेल तर समजून घ्या. तर हे गवत काढायचं आहे. अशी इथं जा, इथं गवत पण दाखव. तर आपल्याला आज हे गवत काढायचं आहे बागातलं. हे थोडंफार दारामोर मी लावले गवती चहा, परत वांग्याचे झाडं ते लावले होते. तर हे त्यातलं गवत काढायचं आहे. तर बरं आहे नसल्यापेक्षा कालवणाला काही नसलं तर माणूस वांग्याचे वांगे काढत आहे, खात आहे. तर मला एवढं बोलता येत नाही तर सगळे समजून घ्या, सपोर्ट करा. तर हे गवत, हे असं गवत काढायचंय. आणि त्याचं पण गवत काढू लागत राहिलाय. तर कसं आहे, दारामोर मी गवती चहा लावेले, तर ताजा गवती चहा करण्याच्या वेळेस गवती चहा माणूस घेतय, चहा करीत आहे. आणि कालवणाला काही नसलं तर असलेले वांगे पण काढत आहे माणूस, कालवण करीत आहे. तर तेच दाखवायचं होतं, झाडं झुडपं लावलेलं, म्हणजे झाडं झुडपं जे मी लावलेत तर बरं वाटत आहे दारामोर असलेलं. आणि मी लेंडी खतं पण टाकेले इथं, गवती चहा, वांग्याचे झाडं, हे भुईमुगाचं झाडं पण आलेले. तर बरं वाटत. तर माझ्याकडून सर्व माझे जे यूट्यूब फॅमिली आहे, माझे बहीण भाऊ, त्यांना विनंती आहे, म्हणजे नम्र विनंती आहे का तुम्ही नक्की लाईक करीत जात जा, कमेंट करीत जात जा आणि सपोर्ट पण करीत जात जा. ते मिनिट दिसतात कांदे कापायला नको. तर यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे, कसं व्हिडिओ टाकावा, कसं बोलावं याच्यातली मला एवढी माहिती नसल्यामुळं थोडं समजून घ्या. तर हे तुम्ही बघू शकतात, गवती चहाला आपण आता कापू. इथे गुलाबाचं झाड होतं, उपसून टाकते आता मी. तुम्ही टाकतो उपसून, ते वाळून गेले उपसा उपसा. तर आपण गवती चहा काढू, कारण की तो आता भरपूर असा मोठा झालेला आहे, त्यामुळं गवती चहा काढत आहे. आणि पिरूचं झाड आहे. तर इकडे वांगे दाखव. तर हे वांगे असे एकदम मस्त असे वांगे आलेले इथे. तर ह्या गवती चहामुळं वांग्याच्या झाडांना जरशी अडचण होऊ राहिली, आणि त्यातलं गबळ पण काढायचंय, तर गबळ पण काढते मी. गवत येते, गवत काढते, गवती चहा आता कापते. आणि इथं सगळ्यांनाच वाटते, आता गल्लीमध्ये आमची गल्ली आहे, गल्लीमध्ये सगळ्यांनाच वाटते. असं खडूनच आपण घेतो. गवती चहा असा भरपूरच निघणार आहे. तर कपडे पण वाळतच घातलेले आहेत, इथंच आमचे कपडे वाळत घालीत होता आम्ही.
तर आमच्या इकडं दररोज असा पाऊस चालू होतो. तर तुमच्या इकडं पाऊस आहे का? हे नारळाचं झाड, इकडं नारळाचं झाड लावलं होतं. त्या नारळाच्या झाडाला बरेच दिवस झाले, बऱ्याच दिवसापासून ते नारळ झाड काय वाढत राहिले नाही. तर याला काही खत पाणी लागत असेल तर काय काय सांगता येत नाही ते.